प्रशांत कुठे आहे रे? प्रशांत तर नवीन बॅचलाच येईल मला वाटतं. पण आहे कुठे तो? आहे की त्यांनी पायथन पण केलं नाही, काहीच केलं नाही त्याने. काय माहिती त्याचं मोटिवेशन आठवड्याचंच असतं वाटतं. तो लगेच जातो घरी. मग घरी म्हणजे घरीच. काय पासवर्ड घेतला? पासवर्ड नाही घेतला. हां हे असं ऑफलाईन लवकर ओपन होतं आणि नेट चालू केलं पण बंदच होत, चालूच होत नाही. नेट चालू कर, तिथे खाली रनिंग स्टेटस आला पाहिजे फक्त. डॉकरची वेबसाईट असं नाही का वेबसाईटने डायरेक्ट नाही, ॲप्लिकेशनच लागतं. युगंधरा नाही आली. युगंधरा नाही आला. झालं का कालचं CI? काल आलीच नाही ना तुम्ही? आलीच नाही ना काल? कधी? मला वाटलं की सगळे घरीच होतात. आला का तुम्ही पण? काय केलं काल? का फक्त मॅगी खाल्ली? काय केलं मॅडम? होत नाही असं म्हणू नका, झालं नाही ते सांगा. पाणी बॉटल मिळेल का? मिळेल ना. अजून कोणाला हवी? हे घ्या. हां आता ते इथे जे बसतात त्यांना सांग. भेटतच नाही सध्या. भेटणार पण. भेटणार पण. चला
कालचं झालं का CI? नक्की का? काल ऑनलाईन करत होतो तेव्हाच झालेलं माझं. बाकीच्यांचं? नीट नाही झालं ते. चला अजून काही जॉईन करून दिली. थोडं कमी करा, थंडी वाजते इथे. चला काल स्ट्रीमलेट ओपन केलं का तुम्ही? स्ट्रीमलेटला हां काय माझं चालू आहे. खूप लव आहे आमचं. किती वॉट्स आहे? मला म्हटलं चालत नाही किती एवढं वॉट्स. हां हो खरंच आहे ते एक वेळेस आहे. ठीक आहे हे मी वापरतो, तुम्ही माझं वापरा. लावून तरी बघा. 1 रुपये 1 मिनिट पर मिनिट चार्ज. भरलेच मी ऑलरेडी भरपूर. चला पुढे. याच्यात दिलं तर नाही आहे यांनी, मी लिहिलं नाही आहे. काय हवं? रिमोट ओके. चला झालं का डिप्लॉयमेंट? आपण सुरू करू. स्ट्रीमलेट ओपन करा. स्ट्रीमलेट क्लाउड. पहिले तर व्हॉट इज डिप्लॉयमेंट? डिप्लॉयमेंट काय आहे? सांगा ना, व्हॉट इज डिप्लॉयमेंट? डिप्लॉयमेंट म्हणजे आपण आपला प्रोजेक्ट क्लाउडला डिप्लॉय करतो सो दॅट आपला जो प्रोजेक्ट आहे तो आपण लाईव्ह बघू शकतो. बाकीचे युजर्स. करेक्ट. बाकीच्या युजर्सला आपण जो ॲप्लिकेशन बनवला आहे, प्रोजेक्ट बनवला आहे, तो आपण इंटरनेट क्लाउडवर डिप्लॉय करतो, जेणेकरून पहिलं तर क्लाउड काय आहे? व्हॉट इज क्लाउड? फक्त स्टोरेज का? मॅनिप्युलेशन वगैरे सगळं. ऑनलाईन ऑफिसच समजा ते सगळंच चालतं तिथे. ठीक आहे, म्हणजे काय? सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. लोकल डिव्हाइसवर आपल्याला काही करायची गरजच पडत नाही, अनलेस अँड अंटिल फॉर रायटिंग स्क्रिप्ट्स. ठीक आहे. व्हॉट इज डिप्लॉयमेंट देन? युगंधरा, इतकंच सांगितलं मी. आपली जी लिंक आहे ती कुठल्या पण डिव्हाइसवर ओपन होऊ शकते. युजर तिला ते टाईम यूज करू शकतो. ठीक आहे, यालाच व्यवस्थित सांगा जरा, म्हणजे करा. समजलं आहे तुम्हाला? ठीक आहे. डिप्लॉयमेंट बघायला गेलं तर 3 टाईप्सचे असतात. एक असतं तुमचं मॅन्युअल डिप्लॉयमेंट, सेकंड इज युअर डॉकर डिप्लॉयमेंट, अँड थर्ड इज युअर ॲडव्हान्स डिप्लॉयमेंट, जे CI/CD थ्रू होतं. ठीक आहे. तर मॅन्युअल डिप्लॉयमेंट म्हणजे काय? जे आपण विदाउट CI/CD डॉकर पण करू शकलो असतो. काय झालं? तिचं ऑप्शन तिला सापडत नव्हता ना, तर तिथेच आहे वर्क स्पेसेसमध्ये. सांगा, पटकन सांगा. साइन इन विथ गिटहब. जेव्हा तू लॉग इन केलंय ना, तेव्हा इथे वर्क स्पेसेस आहे, त्यात जा. इथे लगेच येते साइन इन विथ गिटहब. गिटहबचा पासवर्ड लक्षात आहे का? तो तिथे असा केलं
बटनांवर दाबायचं आणि टाकायचं, येऊन जाईल तिथे. झालं का आता, दिसलं का? चला पुढे. कुठले असतात डिप्लॉयमेंट्स? 3 टाईपच्या. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतील, ओके व्हॉट काइंड ऑफ डिप्लॉयमेंट यू हॅव डन, हॅव यू डन. आता काही मुलं फक्त मॅन्युअल डिप्लॉयमेंट करून जातात आणि ते लिंक्डइनची लिंक टाकतात. तुम्ही आपण जे केलं आहे त्याच्या थ्रू सांगू शकता यू हॅव डन एंड टू एंड डिप्लॉयमेंट. कळलं? तुम्ही तिन्ही डिप्लॉयमेंट्स वापरले आहेत, मी तिन्ही शिकवलं आहे. बाकीकडे ना फक्त मॅन्युअल शिकवता. म्हणजे काय, ॲप बनलं, ठीक आहे, तुमचं ॲप बनलं, याला तुम्ही स्ट्रीमलीट थ्रू डिप्लॉय करून टाका, ठीक आहे. नंतर तुम्ही याच्यात ॲडव्हान्स डॉकर फाईल वगैरे बनवू शकता, ठीक आहे. तसंच डिप्लॉयमेंट्स किती प्रकारचे असतात? 3. कुठली पहिली? मॅन्युअल डिप्लॉयमेंट. सेकंड डॉकर. तिसरी CI/CD. ठीक आहे, याच्यात तिन्ही डिप्लॉयमेंट्स आहेत. Okay, I found this on the web for Pipeline Street Tinny deployment ahead. Check it out. हो रे हो. हे तिन्ही डिप्लॉयमेंट्स याला एंड टू एंड डिप्लॉयमेंट म्हणतात. तर इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही याच्यानंतर मी सांगेल कसं काय प्रोजेक्ट करायचं, ठीक आहे. जेव्हा पण हा प्रोजेक्टचा व्हेरी पर्टिक्युलरली पकडला तर तुम्ही सांगतो ना, प्रॉब्लेम स्टेटमेंट एक्सप्लेन करताना जर तुम्हाला वाटतं की तुमचा स्ट्रॉंग होल्ड डिप्लॉयमेंटवरती आहे तर तुम्ही डिप्लॉयमेंटवरती जास्त फोकस करायचं. आय हॅव डन एंड टू एंड डिप्लॉयमेंट. आणि कंपनीमध्ये तुमच्या त्या प्रोजेक्टपेक्षा जर तुम्ही डिप्लॉयमेंटवरती जास्त बोललात तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त वाढतील, गॅरंटी वाढतील. का बरं? की कंपनीला तो व्यक्ती पाहिजे असतो ज्याला या एन्व्हायरमेंटची सवय आहे. मग इट इज कन्सिडर्ड ॲज अन एक्सपिरियन्स, करेक्ट, ठीक आहे. फ्रीलान्सिंगला डॉकर फाईल लिहिण्याचे बरेच ऑप्शन्स आहेत, म्हणजे बरेच ओपनिंग्ज आहेत. तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. त्याच्यामध्ये काय येतं की तुम्हाला पूर्ण त्यांचं सांगतं सगळं, ठीक आहे. मला एक डॉकर फाईल क्रिएट करून दे, ठीक आहे. आणि दरवेळेस ते CI थ्रू जसं आणि नंतर ते तुम्हाला हे पण सांगता की CI पाईपलाईन इनिशिएट करून दे, जेणेकरून तो नेहमी जो चेंज करेल तो पुढे त्याच्या ॲपमध्ये चेंज होत राहील. त्याच्यात तुम्हाला फ्रीलान्सिंगच्या पण ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत, ठीक आहे. तर तिन्ही डिप्लॉयमेंट्स कळलं तर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला सांगायचं वी हॅव डन एंड टू एंड डिप्लॉयमेंट. त्या एंड टू एंड डिप्लॉयमेंटमध्ये पहिले काय, पहिली मॅन्युअल डिप्लॉयमेंट म्हणजे काय, व्हर्च्युअल मशीनवरती एक लोकल होस्ट ID बनतो, त्याच्यामध्ये डॉकर CI/CD दोन्ही वापरायची गरज नाही. सेकंड इज विदाउट CI/CD फक्त डॉकर इमेज बनवून ठेवली, जेणेकरून काय की ते डॉकर इमेज करून आपण दुसरीकडे कुठे इंटिग्रेट जरी केलं तरी तो तिकडे रन होईल. पण CI/CD थ्रू काय होईल, आपण ते काल बघितलं. काय होईल CI/CD थ्रू? जेही आपण चेंज करू, ठीक आहे, तसंच डॉकर इमेज ॲटोमॅटिक अपडेट होते, ॲटोमॅटिकली तो कोड पुश होतो. त्याच्यात बग्स कमी येतात. जर काही प्रॉब्लेम असला तर डॉकरवरती लॉग्समध्ये प्रॉब्लेम पण कळतो की प्रॉब्लेम काय, ठीक आहे. मॅन्युअल टेस्टिंग आपल्याला करायची गरज पडत नाही. तर तुम्ही जर कधी ऑटोमॅटेड टेस्टिंग ऐकलं, ठीक आहे, इन डेव्हऑप्स, तर ती ही असते, लक्षात घ्या, ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. कळलं? एंड टू एंड डिप्लॉयमेंटमध्ये काय. नंतर येतं CI/CD झालं, ठीक आहे. आपण हे सगळं पुश करतो ॲप्लिकेशनला, तर त्या ॲप्लिकेशन आपला पुश कसं करायचं ते बघा. तुम्ही स्ट्रीमलीट क्लाउडला गेले, लॉग इन केलं का? ठीक आहे, एक मिनिट ऑनलाईन, लेट मी शेअर माय स्क्रीन. काय झालं श्रद्धा? आहे ना, चांगलं आहे. काय मी आलेलं हिब्रूच बोललो, कमी करा. पाणी देऊ? तुला हवं आहे का ऋषी पाणी? हनुमानला नाही गरज पडत कसली. काय झालं? चला पुढे. पुढे वरती डिप्लॉईंग ट्राय येतं बघा, आहे का वरती राईट कॉर्नरला. त्याच्यात फ्रीवर जाऊन क्लिक करा की सर तुमच्याकडे आता जास्त पैसे असतील तर मग तुम्ही प्रो पण घेऊ शकता. चांगला डॅशबोर्ड बनवतो प्रो. चष्मा आणायचा ना तुम्ही.
GitLab. लॉग इन केल्यावर नाही दिसत का रे? साइन इन करायचं गिटहबने. फक्त ऍप रन करू ना स्ट्रीमलेटर ऍप. थांबा, तिथे टर्मिनलला जायची गरज नाही आता. मग स्ट्रीमलेट क्लाउड गुगलवर टाकायचं आणि ते ओपन करा. ओके. केलं ते ओपन केल्यानंतर राईट साईडला साइन इनचं ऑप्शन येतो. त्याचे सॉरी फ्री आणि प्रो येतं. आलं का वरती राईटला फ्री आणि प्रो. फिर हां तर फ्रीवर जा, पैसे असतील तर प्रो करा. पण मी डायरेक्ट जॉइन केलं. झालं login. लॉग इन झालं. आले का तुमचे रेपोजिटरी दिसत आहे का? रेपोजिटरी कशी दिसेल? क्रिएटिव्ह फर्स्ट आहे. नाही दिसत. क्रिएट ॲप वरती क्लिक करावं लागेल ना. तुम्ही काय केलं बघू, असं फिरवा. गमा रेस्पॉन्स पण नाही दिसत. तुम्ही गिटहबनी साइन इन नाही केलं का? नाही क्रिएट ॲप नंतर दिसतं GitHubचंच सगळं. आलंय ते नाव. हां हां. ही रेपो कोणती? हां तुमची बघा, कुठे गेली रेपो आपली? हम्म. अरे ॲपचं नाव काय आहे तुमच्या फाईलचं नाव काय आहे त्या? app.py ना? नाही येत GitHub ला, सर. GitHub ला. थांबा ना मॅडम. ही फाईल नाही आहे का? येत का नाही आहे मग? कोणती फाईल? तुम्ही स्ट्रीमलेट ॲप. URL त्याचं काही नाही, ते ऑप्शन नाही. करा तो ओपन. बघा ना एकदा ते कुठलं आहे, फाईल कुठली आहे ती. कुठे गेली तू? सरांनी केली करू शकतो का? हां बघू काय काय केलं. सेटिंगमध्ये गेली. काढून टाकावं लागेल. हां तिथं ॲप.py आहे. हां बरोबर. app.py तीच फाईल आहे ना त्याच्यात हो. गेलं. हां क्रिएट ॲप. क्रिएट करायचं आहे. हां केलं. हां आले केक वीक पण त्यात पण काय नाही. थांबा ना, तो बनतोय इन ओव्हन. आता ते रेपोजिटरीचं नाव टाकतो. ओके आले. 3 दिवस ट्राय करतोय. काय होतच नाही मला. इथे? कसं होईल? इथंच तर केलं ना. ती वायरची फाईल नाही ना केली कालची तू म्हणून. त्याचं काय नाही. बघा काय करायचं. नाही केलं तरी डिप्लॉय करताना सगळ्यात पहिले काय तर रेपोजिटरी बरोबर. तिथे तुम्ही काय टाकणार? तुमची रेपोजिटरी टाकणार बरोबर. करू डिप्लॉय. मेन ब्रांच. मेन टाकली खाली फाईल पार्ट ऑटोमॅटिकली घेतला. तर URL पण त्यांनी ऑटोमॅटिकली केली. URL ती का राहू दे काय. करू डिप्लॉय. हां नाही. This file does not exist. Streamlit-app.py. मग स्ट्रीमलेट डॅश ॲप ती कोणती फाईल पाहिजे? तुम्ही जे ज्याच्यात UI बनवलंय ना स्ट्रीमलेटची फाईल, ज्याला त्या फाईलला जे नाव दिलंय ना ते नाव इथे पाहिजे. मग टाका ते, मग ते ऑटोमॅटिक येऊन जातं. फक्त app.py आहे ना, त्यामुळे Streamlit घेतलं त्याने. Streamlit space app.py असं घेतलं. Update your requirements. चुकलं काय झालं? ओव्हन मध्ये गेलं. शिजू द्या मग. तुझं होणारच नाही. हे का? नाही होणार. नाही चालणार. मी सांगितलं. हां अरे मला माहिती आहे. ओव्हन नाही. तुम्ही ज्या पायथनच्या वर्जनमध्ये बनवलंय का तर तुम्हाला अपडेट करावं लागेल ना. सोडा, दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे रेंडरला जा. 3 दिवस झाले लागतं. रेंडरला जा. रेंडर आपल्याकडे खूप क्लाउड प्लॅटफॉर्म्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त render. इथं नको ट्राय करायला. Dot B पुढे काय नाही. फक्त render. Enter. इथं कुठे जायचं?
रेंडर क्लाउड ऍप्लिकेशन प्लॅटफॉर्म बरोबर. डॅशबोर्ड. त्यात आता डबल अकाउंट काढायचं. हे स्टार्ट फॉर फ्री. स्टार्ट फॉर फ्री. साइन इन विथ गिटहब. रेंडरलाच आहे. क्रिएट अकाउंट. Sign up. मी साइन अप केलंय. रेंडरला गिटहब नाही करायचं. हो विकत हा, बस. त्याच्यात मग न्यू. हा. न्यूमध्ये गेल्यावर वेब सर्व्हिस. ओके. बघा आपण बऱ्याच सर्व्हिस घेऊ शकतो बरं का त्याच्यात. आता त्याचा रेपोजिटरी आलाय का? क्रिएट न्यू ना? हो. क्रिएट न्यू. त्याच्यामध्ये वेब सर्व्हिसेस येईल. ऑल रेपोजिटरीज इन्स्टॉल. मागे डॉकर चालू करून द्या तुमचं. आपली एक कुठे गेली? स्टार्ट युअर डॉकर. डॉक्टर स्टार्ट करायला लागली का? नाही आता करून द्या स्टार्ट. मी असं म्हणतोय बॅकग्राऊंड. इन्स्टॉल आले सर ऑप्शन. हां इन्स्टॉल ऑप्शन आहे ते बघा त्याचं. कसलं? तिथे रिपोजिटरीवरती केलं ना इन्स्टॉल रेंडर सर ते फ्रीवालं करून टाकू का? हो फ्रीवाला. ऑल रेपोजिटरी. ऑल रेपोजिटरी इन्स्टॉल. सिलेक्टेड केला ते 1-2च येतील. टाका पासवर्ड. सर काही करायची गरज नाही ना का डिप्लॉय? काय तुम्ही काय केलं आता? कशावर आहे तुम्ही? आता मी ते रेपो सिलेक्ट केलाय. खाली डॉक्टर क्लिक का नाही होतं सर? म्हणजे ते त्याच्यावरती आपला कर्सर गेला की ते होतं नाही. त्याच्यावर नाही जायचं. वेब सर्व्हिस खाली बघा ना, तिथे वेब सर्व्हिस आलंय. काय हिब्रूत सांगतो मी. डॉक्टर वगैरे आलं. मेन सगळे राहू त्याच्यात दे. पण GitHub टाकू का? नो रिपॉझिटरीज फाउंड. कर. SRC मध्ये काय आहे? सर नाही नाही इथे ना फक्त हे बघ. वेब सर्व्हिसमध्ये काय करायचं? थांब. मॅन डिप्लॉय होतंय. हे बघ बिल्डिंग होतंय. परत इन्स्टॉल रेंडर. कोड बॅरुशी बघू आपण चालते का. ऑल रिपॉझिटरीज. बनते अजून. इथे एरर आला ना, हे बघा लक्ष द्या. त्यात काय टाकायचं रूट डिक्शनरीमध्ये? हां रूट डिक्शनरी डिरेक्टरी. अरे यार. एक्झाम्पल SRC म्हणजे app.py टाकू का त्यात? हां एक्स्ट्रॅक्टिंग. कारण की आज त्याच्यात आहे ना आपलं स्ट्रीमचा UI. हां. मग काय करू? रन टाईम एन्व्हायरमेंट ऑन दिस सर्व्हिस डॉकर. हे बघा एक नाव दिलं. ठीक आहे. प्रथम काहीच करू नका. नाव दिलं लँग्वेज मध्ये डॉकर आलं. ब्रांच मेन रिजन वेस्ट. आणि ऑप्शनल आहे ती, नका टाकू. आणि खाली खाली या. डायरेक्ट डिप्लॉय करा. फ्री मध्ये. हो ते तुमच्यावर आहे. Select करा आणि मग deploy करा. Environment variable ते कसं काय सर टाकायचं? टाकलं ते ऍप हां Sir, काही environment गरज नाही. variables काय आहे? Warning. Deploy Warning web to the user can user to- आता तुमच्या कंपनीमध्ये असे डॉकर चालतं. ठीक आहे. इथे रन इथे Sir, येतं. syllabus चालू आहे इथं आपल्या ह्याच्यात. Runtime environment चं. काय आलं? Rust आलं. Cancel deploy झालं. अहो कॅन्सर डिप्लॉय नाही झालंय. तिथे बाजूला बघा बिल्डिंग चालू असेल त्याच लाईनमध्ये. कुठं नाही जायचं? कुठं नाही जायचं? हे बघा. हे बघा असं डाउनलोडिंग येतंय बघा. म्हणजे आपण ज्या डिपेंडन्सीज पॅकेजमध्ये कंटेनर केलंय ना तो इकडे ओपन होतोय. डॉक्टर सिलेक्ट केलं इथे ब्रांच मेन ना तुझं झालं का? हां Free select आहे काय माहिती तिथं खाली. आणि deploy कसं आहे? तू इथे नको काय करू. चला पुढे जायचं आपल्याला अजून. खुशी नको काय करू. बघ, मला पण आलेलं आहे. मला पण आलं रनिंग पीप रूट युजर. आणि ते अपलोड सक्सेस. आलं का? लिंक आली असेल खाली. सगळं बघ. warning आली. डिप्लॉईंग. Done. डिप्लॉईंग सेटिंग वर Porting to Docker. काय करायचं इथं आता?
आली लोकल URL, नेटवर्क URL, एक्सटर्नल URL तिने आली. फिरो मला खाली पण येते का? बिल्डिंग नाही ना, तुझं बनला तर आहे. ठेव ना कशाला एवढं हे करतो. तिन्ही ओपन करून ठेव. तिने ओपन करू. नेटवर्क चालू आहे ना? चालू. मला माझं पण तीन URL तिने ओपन करून घे. पण ते इन प्रोग्रेसच दाखवते आहे. मग बनत असेल, थांबा जरा. जेव्हा ते थांबून दोन फिरायचं चान्स हो. असं काही नाही, आधी पण करू शकता तुम्ही, पण मग आता ओपन करून काहीच होणार नाही. स्ट्रीमलेट कुठे गेलं तुझं? Login मध्ये बघायला गेलो. आणि नेटवर्क म्हणजे झालं. ओपन बटन पण दाखवलं. कोणता लॅपटॉप आहे रे हा तुझा? हो आता स्पेअरला आपला करून घ्यायचा. म्हणून आणलं आपण. झालं पाहिजे, तुझी लिंक तर आली. ते व्हर्जन्स थांब, झालं आहे तुझं लाईफ थोडंफार. प्रेडिक्ट करून बघ. बाबू म्हणून झालं declare. सैनिक काय म्हणतो सगळं दुसऱ्याकडून करून घेतो. काय संबंध? मीच केले काल ते. कोण नव्हतं आलं माझ्या घरी ते. चार गावाचं- दिवस बसून घेतलंय अख्ख्या आम्हाला. गावाचं- आणि गावाचं म्हणतोय करून- कोण करतं आता? मग. गावाचं करून दिलं अख्ख्या. मग. अरे त्या आसूसच्या लॅपटॉप मध्ये करून दिलं ते. ठीक आहे, थांब रे. अजून तुझं झालं आहे म्हणजे तुझं फक्त वेबसाईट बनली आहे. अजून तो काम करतो का नाही ती वेगळी गोष्ट आहे. किती एवढं खुश नाही. नाही, एवढं तुम्ही खूप केलेलं आहे, एवढं करत पण नाही. लोकल होस्टला येऊन आहे ना सगळे थांबून जातात. झाले का predict आपलं? थांब ना, कर बरं आता करून बघ. टाकले ना सगळं? हो. आले काहीतरी आले. काहीतरी model. आता हा तुम्ही सॉल्व करा यार. तुझं चालू आहे का? Message file on directory. एक मिनटं, तुम्हाला कळालं का पण नक्की काय करायचं? ठीक आहे, ऐका. एक मॅन्युअल डिप्लॉयमेंटचं एक तुम्हाला एक हे सांगतो. लक्ष द्या इकडे 2 मिनटं, क्विक प्लीज. तुम्ही जेव्हा कुठला पण ॲप्लिकेशन बनवाल, आता हे मी तुम्हाला एंड टू एंड दाखवलं ऑनलाईन, प्लीज पे अटेन्शन. हे मी तुम्हाला एंड टू एंड दाखवलं, ठीक आहे. याच्यामध्ये नीट समजून घ्या. याच्यामध्ये मेन मला तुम्हाला दाखवायचं काय होतं की क्लाउड नक्की काय आहे, कसं काम करतं, CI/CD कशा वर्क होतात, श्रद्धा CI/CD कशा वर्क होता, डॉकर कसं वर्क होतं, ठीक आहे. कंपनीमध्ये एंड टू एंड सांगणारे एक्सपिरियन्सवाले पण गणतात, प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. तुम्ही स्ट्रीमलीट विदाऊट डॉकर फाईल आणि विदाऊट CI/CD मॅन्युअल डिप्लॉय करून, आता तो लोकल होस्ट आहे, ठीक आहे. त्याच लोकल होस्टला तुम्ही आता एक सपोज आपण एक ॲप्लिकेशन बनवलं, त्या लोकल होस्टला तुम्ही जर स्ट्रीमलीटला गेला, रेंडर नाही काय म्हणतोय मी, स्ट्रीमलीटला गेल्यानंतर कशाला गेला, गिटहबला. कुठे? गिटहबला गेल्यानंतर वन्स यू आर इन टू गिटहबने लिंक केल्यानंतर तुम्ही रेपोजिटरीचं नाव, मेन ब्रांच आणि फक्त ज्या ॲप्लिकेशन जे तुम्ही ज्याच्यात UI बनवलं आहे, स्ट्रीमलीट फाईल ज्याच्यात बनवली आहे ती टाकली तरी तुमचा ॲप्लिकेशन रन होईल. बट त्याच्यात प्रॉब्लेम काय येईल, काय प्रॉब्लेम येईल, जर तुम्ही इथे काही चेंज केली तर ती तिथे चेंज होणार नाही. जर तुम्हाला इथून काही चेंज केलं तुम्ही लॅपटॉपमधून आणि ते कमिट करून, जर तुम्ही कमिट केलं, ते पुश केला तो कोड,
तर जर तुम्ही CI/CD वापरले असेल तर काय होईल? काय होईल? हां, कमिट केल्यानंतर जे तुम्ही इथे चेंज केलं ते ॲटोमॅटिकली ॲपला पण चेंज होतील. जर CI/CD नाही वापरल्या तर होणार नाही. तुम्ही स्ट्रीमलीटला डिप्लॉय जरी केलं तरी तुम्ही इथे 17 चेंजेस करा, पण तुम्ही डिप्लॉय कोणता व्हर्जन केलेला आहे तो जो आपण सगळ्यात पहिले बनवला, ठीक आहे, तरच तेव्हा म्हणजे तुम्हाला सिम्पल तुम्हाला मी स्ट्रीमलीट ॲप आत्ता पण बनवून देऊ शकतो 5 मिनिटात. पण मला तुम्हाला तो डिफरन्स दाखवायचा आहे. का बरं कंपनी CI/CD प्रेफर करते, कळलं का? परत एकदा समजून घ्या प्लीज, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ॲप्लिकेशन बनवलं, ठीक आहे, सगळं सोडा, CI/CD सोडा, डॉकर सोडा, सगळं सोडून द्या. फक्त मी तुम्हाला डिप्लॉयमेंट्स किती टाईपच्या सांगितल्या? 3 टाईप्स ऑफ डिप्लॉयमेंट. कुठली? पहिले मॅन्युअल डिप्लॉयमेंटला काय होतं, आपण एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करतो आपल्या लॅपटॉपमध्ये. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, पाथ कुठे काय ठेवायचे, आणि स्ट्रीमलीट फाईल ओपन करतो. त्याच्यामध्ये पण requirement.txt ही फाईल असतेच. हां, हे केल्यानंतर आपण काय करतो, आपला जो कोड आहे वी पुश इट टू तो आपण डायरेक्ट त्याला स्ट्रीमलीट फाईलला लोकली रन करतो टर्मिनलवरती. काय? स्ट्रीमलीट रन app.py. त्याच्याने काय होतं, एक लोकल होस्ट ID येतो, ठीक आहे. तो आता हा काय झाला, हा मॅन्युअल झाला, ठीक आहे. पण मग आपण क्लाउड सर्व्हिस घेतोय. क्लाउड सर्व्हिस कशासाठी घेतो? क्विक श्रद्धा, हां, क्लाउड सर्व्हिस का बरं घेतो आपण? की आपण जे बनवलं आहे तो सगळीकडे दाखवायला. तुम्हाला असं वाटतंय पण तुम्ही 100% इथे चुकणार. नीट समजून घ्या, हे समजायला खूप वेळ लागेल. लोकल होस्ट ID बनवलं आहे. लोकल होस्ट ID क्लाउड आपण काय घेतो की तो लोकलना राहिला, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं, कुठला घेतला? स्ट्रीमलीट क्लाउड घेतला. त्याच्यामध्ये काय केलं, आपण आपले जे आहे ते पुश केलं स्ट्रीमलीट क्लाउडला. स्ट्रीमलीट क्लाउड तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. बट मला आज वाटलं की हे जे स्टुडंट प्लेसमेंट प्रेडिक्टर जो टायटल आहे, मला तो नाही वाटलं. मला असं टाकायचं आहे AI बेस्ड स्टुडंट फ्युचर प्रेडिक्टर. काय करायचं आहे मला? AI बेस्ड स्टुडंट फ्युचर प्रेडिक्टर. मी इथे CI/CD वापरले आहे का? नाही, मी फक्त लाईव्ह केलेलं आहे. मी आता माझ्या परत या मशीनवर गेलो, मी इथे कोड बनवला आहे, मी इथे जाऊन मी चेंजेस केल्या कोडमध्ये, ठीक आहे. मी या माझ्या लॅपटॉपमध्ये चेंजेस केल्या, ह्या चेंजेस मी कमिट केल्या, ठीक आहे. बट त्याच्याने काही चेंज होईल का? का बरं? CI/CD आपण वापरलंच नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित तो डॉकर न वापरल्यामुळे तुमच्या याच्यात रन होण्याला प्रॉब्लेम देईल. मग तुम्ही काय कराल? इनिशिएट डॉकर. तुम्ही सांगितलं सर आय हॅव टू स्ट्रीमलीट. मी ॲज अ इंटरव्ह्यूअर असलो, इफ आय वॉन्ट टू रन युअर एंटायर प्रोजेक्ट इन माय एन्व्हायरमेंट और इन माय क्लाउड सेटअप, हाऊ विल यू डू इट? टेल मी. सर फर्स्टली काय बनवेल? सर फर्स्टली आय राईट अ डॉकर फाईल. Then we'll move on to the second type of deployment, that is Docker deployment, where I'll create an image, a Docker image, where I'll place all the dependencies. ठीक आहे. मग थर्ड मी असा क्वेश्चन करेल, ठीक आहे. नाव if you are continuously changing your code, and how will you update your image? Sir, for that we need to initiate CI/CD pipeline. कळलं का? म्हणजे तुम्हाला जो लाईव्ह ॲप्लिकेशन करायचं आहे ना, तुमच्या लेवलला तुम्ही लाईव्ह जरी गेलं तरी खूप आहे. कळलं का? लाईव्ह कसं करता हे कळालं. CI/CD डॉकर फाईलची गरज पडणार नाही. नवीन प्रोजेक्ट बनवायला घ्या, CI/CD डॉकर नाही केलं तरी फक्त काय बाकी तसंच पाहिजे. एक डेटामध्ये रॉ डेटा, नोटबुक्समध्ये काय IPYNB फाईल, प्रोडक्शन कोड आणि स्ट्रीमलीट फाईल, ती रूट फोल्डरमध्ये. आणि नंतर काय राहिलं? requirement.txt. आठवतं का हा पाथ स्ट्रक्चर? ठीक आहे. त्याचं डॉकर आणि CI/CDची गरज नाही पडली. एवढं तुम्ही केलं, एवढं गिटहबला पुश केलं, ठीक आहे. गिटहबला पुश केल्यानंतर एवढं तुम्ही हे गिटहबला पुश करायची पण गरज नाही, माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही मॅन्युअली पण ड्रॅग ड्रॉप करू शकता गिटहबला, पण मग गिटहब पुशच करा. टर्मिनलचा तुम्हाला युजेस करेल. सेकंड थिंग, मग तुम्ही स्ट्रीमलीट क्लाउडला गेला, डायरेक्ट डिप्लॉय करून घेतला, तुमचं ॲप्लिकेशन लाईव्ह होऊन जाईल, लाईव्ह वेबसाईट येईल तुमची, काही प्रॉब्लेम नाही. किंवा हाच घरी गेल्यानंतर यालाच विदाऊट CI/CD करून बघा, ठीक आहे. मग तुम्ही डॉकर का केलं? मग तुम्ही म्हणा सर जरा सोपं होतं, तर मग तुम्ही डॉकर का शिकवलं? डॉकर कळलं का शिकवलं? कळलं. सेकंड होतं CI/CD, कळलं का शिकवलं? ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय,
तुम्ही 100% चॅट जीपीटीला प्रॉब्लेम टाकाल, चॅट जीपीटी तुम्हाला माहिती आहे काय सांगेल, हा चेंजेस आहे तुमच्या कोडमध्ये, या चेंजेस करा, काय या चेंजेस आहे कोडमध्ये, या चेंजेस करा. त्याच्यानंतर बघा चॅट जीपीटी तुम्हाला काय सांगेल, काय गिट ॲड, गिट कमिट, गिट पुश. मग त्याच्या आधी एक स्टेप सांगेल अजून की डॉकर बिल्ड. डॉकर परत इमेज बिल्ड होईल ना, कारण की नवीन काहीतरी ॲड करा तर नवीन डिपेंडन्सी ॲड होऊ शकतं. परत डॉकर बिल्ड, परत तुम्ही पुश करा. पण मग परत तुम्हाला तिकडे जाऊन चेंज करायची गरज नाही, सगळं ॲटोमॅटिक ते होत राहील. कळलं का? एकदा पुश केलं की ॲटोमॅटिक झालं. का बरं? बिकॉज तुम्ही डॉकर आणि CI पाईपलाईन इनिशिएट केली. हे जर तुमच्या चॅट जीपीटीच्या सेशनला माहीत असेल तर. कळलं का? समजलं? आता हे झालं फक्त एका मशीन लर्निंगसाठी. सेम डिप्लॉयमेंट तुम्ही डीप लर्निंगचे कुठला पण न्यूरल नेटवर्क करा, सेम डिप्लॉयमेंट होते. कळलं? फक्त त्याच्यामध्ये पाथ स्ट्रक्चर थोडा चेंज होतो. बाकी CI/CD इनिशिएट करणं, डॉकर फाईल लिहिणं, हे सगळं तसंच आहे. कळलं का? कंपनीमध्ये तुमच्यासमोर गिट हबच्या ऐवजी गिट लॅब असेल, ठीक आहे. VS कोडच्या ऐवजी सपोज तुम्ही दुसऱ्या कुठल्या टर्मिनलवर कोड करत आहात, किंवा कधी कधी कोड्स इतके परफेक्ट असतात की डायरेक्ट तुम्हाला सांगतो तुम्ही गिट लॅबवरतीच चेंजेस करा. कळलं का? कारण की CI पाईप इनिशिएट राहतं. मग जर काही एरर आला ना तर तिथेच कळून जातो गिटहबला. अजून पण तुम्ही करून बघा, चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट टाकलं तरी चालेल, ठीक आहे. आय वॉन्ट टू थिंक आय मायसेल्फ लाईक आय एम वर्किंग इन ऑफिस, ठीक आहे. तर तुम्हाला सांगेल VS कोडवर नका करू, टर्मिनलला चेंज करा. टर्मिनलवरती आय होप यू नो गिटहबवरती चेंजेस होता कोडला, माहिती आहे ना? नाही माहिती झालं? model.apk फाईल. आता हां अरे ते मॉडेल त्याच्यात आपण पिकल फाईलमध्ये काय सेव्ह करतो आपण, मशीन लर्निंग मॉडेल. मग तो आपण मॉडेल बनवला आहे तर मग तो सेव्ह तर करावा लागेल ना, ते तर मला माहिती आहे. कसं? थांब एक मिनिट. नाही रे, त्याचा काही प्रॉब्लेम नसेल. मॉडेल PKL आणि स्केलर PKL इग्नोर केलं. माझ्या फाईलच कुठे गेलं? काय झालं श्रद्धा? सगळं दिसतं. काय झालं? झालं का? लाईव्ह ॲप लिंक आली? मग कधी सांगणार? चालते का? मी सांगितलं तुम्ही सांगत होता. चालत नाही? चालते कसं? ॲट्रिब्यूट एरर येतो याला, आणि माझ्या ते फाईल नॉट फाउंड आहे. फाईल नॉट फाउंड, ठीक आहे. ॲट्रिब्यूट एरर कधी ते स्टिक रिग्रेशन ऑफ दी फाईल पाठवा बरं. हां, ते तर सगळ्यांचं घेत आहे. मग तोपर्यंत CI प्रॉपर वर्क करते. त्याला बॅकएंडला जाऊन जेव्हा काम करायचं आहे ना तेव्हा त्याला प्रॉब्लेम येतोय. सर इथे error आला. काय? No such file or directory. Open Docker file. सगळ्यांना असे वेगवेगळे एरर काय येतात, कोड तर सारखे येतात. माझं इथे चाललंय, बिल्डिंग मध्ये चाललंय. अजून बिल्डच होत असेल बघा. नाही, फेल झालं. फेल झालं का? मग तुमचा मोठा प्रॉब्लेम. पिकल फाईल कसं काय ओपन होईल? तो मॉडेल आहे. ॲरे ओपन कसं कराल तुम्ही? NP डॉट सेव्ह करतो आपण ॲरे, तो ओपन कसं करता? ओपन थोडी होतं. कोड सारखे वापरते सगळ्यांचे. बघा तुम्ही आज ट्राय करा सॉल्व करायचं, काय होतं एरर. मला पण सांगा. पण कळालं का तुम्हाला हे एंड टू एंड सांगण्याचा? सगळ्यांचा UI तर बनतोय ना, म्हणजे ॲप्लिकेशन तर बनलंय, लिंक पण आली वरती. इथपर्यंत तर आले तुम्ही नाही आले. नाही, तुमची स्ट्रीमलीट फाईल तर सगळ्यांची रन होईल. माझं एक एक डॉकर झाली पाहिजे. डॉकरला मला स्वतःला प्रॉब्लेम आहे रन करायला.
बनली ना कुठं दिलं ते? क्रिकेटरला पुष्कळ हा. सर गुगलला सर्च करून येईल का आता? हम्म? आता येईल का गुगलला सर्च? पूर्ण एंड टू एंड डिप्लॉय झालं पाहिजे. स्ट्रीमलीटचं बनवली ना तू विदाउट CI/CD ते इझिली आहे. विदाउट CI/CD विदाउट CI/CD अँड डॉकर. चल नोटबुक्स आणल्या का? शेवटचं आज लिहायला लावेल मी थोडं. जाऊ द्या तुमचं इथपर्यंत तर आलं. काही लोकांना 4 वर्ष लागली. कुठल्या कॉन्फिडन्सने AIML घेतलं होतं तुम्ही इंजिनिअरिंग? भेटलं का तुम्हाला? पण तुम्हाला हे सांगता येईल का रेंडर काय, स्ट्रीमलीट काय, क्लाउड काय? आता मी सांगतो ते लिहा पहिले, नाही तर सगळं राहिलं हेच माहीत नसेल. सगळ्यांचं झालं ना? तुम्हाला आज काय, आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, त्यानंतर आज उद्या संडेपर्यंत सगळ्यांच्या लिंक झाल्या पाहिजेत मला. नाव लिंक. आज थर्सडे, टाइम दिलाय. काय झालं डेलॉइटचं? दिलं सर. ॲक्टिव्ह कोडिंग झालं. काय विचारलं? कोडिंगमध्ये ना सर ते नंबर रोटेट करायचे होते. फॉर अपेंड केलं फॉर फॉर लूप लागेल. आणि दुसरा रेंज होता तो म्हणजे लास्टवाला परत फर्स्ट आला पाहिजे ना. हां मग फॉर बरोबर ना. अपेंड कोणी शेजारी नव्हतं का सांगणार? मग हुशार बसवावं लागतं. नाही ना जमलं ते. सर सगळ्या तुमच्याकडून विचारलं. कोणाला बसायचं हिला बोलवलं पाहिजे नव्हतं. मी बसलो असतो ना, नाही तर इथे देऊन दिले असते तर एवढे हुशार बसले असते. तुम्ही काय दिवसभर हे डॉकर करत असतात का? तुमच्यामुळे ते दुसऱ्या बॅचचे मुलं घाबरून गेले. पण काही लोकांना तर तुम्ही आधीच दिलेलं आहे वर्कशॉपला. काय हे डॉक्टर अँड डॉग त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. कोणाचं झालं? काही लोकांचं. तुमच्याच स्टुडंट्सचं डेटा अनालिटिक्सच्या नाही झालेलं आहे. ऑफिसरनं वर्कशॉप दिलेलं केलेलं. नाही हो, डॉकर मी पहिल्यांदाच दिले गेलेले त्यामुळे आता काय करायचं. मी पहिल्यांदा शिकवतोय डॉकर. खरंच डॉकर बघा ना, ते समजणं, इमेज समजणंच अवघड आहे. मलाच लाईक आय नो, मला माहिती आहे, पण हँड्स ऑन नाही ना माझं डॉकरवर. समजणं वेगळं, हँड्स ऑन असणं वेगळं. चला नोटबुक्स काढल्या पटकन. मी सोप्या भाषेत लिहिलेल्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. पहिलं डिप्लॉयमेंट काय लिहा? इट्स अ प्रोसेस ऑफ मेकिंग एन ॲप्लिकेशन और अ प्रोजेक्ट लाईव्ह ऑन इंटरनेट सो दॅट युजर्स कॅन ॲक्सेस. श्रद्धा HK ला पेन हवं. हॅलो हां पप्पा, लेक्चर होतं 1-1:30 पर्यंत. चला लिहा, पटकन लिहा. डिप्लॉयमेंट काय? काय
deployment is the process of making an application or project process of making an application or a project live and which is accessible through and which is accessible through and specific URL, a specific URL or a IP address. हे असं सांगा की ते मला असं इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की तुम्ही डिप्लॉयमेंट केलं, व्हॉट एक्झॅक्टली यू मीन बाय डिप्लॉयमेंट, व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ डिप्लॉयमेंट, डिफरंट स्टेजेस, टाईप्स नाही म्हणताय ना, स्टेजेस म्हणता येईल डिप्लॉयमेंटच्या, लेवल 1 ऑफ डिप्लॉयमेंट, लेवल 2 ऑफ डिप्लॉयमेंट. ठीक आहे. ॲक्च्युली ते बघायला गेलं तर लेवल टोटल 4 आहेत. ठीक आहे. आता वाय एक्झॅक्टली इज क्लाउड डिप्लॉयमेंट इम्पॉर्टंट. ठीक आहे. पहिली गोष्ट तर इट रन्स 24/7, कंटिन्यू रन होत राहील ती रात्रंदिवस. ठीक आहे. कुठून पण ॲक्सेस करता येईल आपल्याला. करेक्ट. थर्ड इझी टू. फाईलचा पाथ कुठे आहे? कुठल्या फाईलचा पाथ? मॉडेल model.pk. आपण मॉडेल कशात बनवलं आहे? डायरेक्ट बनवलाय. ट्रेनमध्ये बनवलं आहे आपण. मला प्रॉब्लेम काय, मला तर हो इथे train.py मध्ये बनवलं आहे तो मॉडेल, किंवा चुकी हे पण झाली असेल EDA मध्ये चुकून मॉडेल बनवला गेला असेल EDA मध्ये बनवलाय आपण. EDA मध्ये म्हणून पाच चुकली की train.py मध्ये पण मॉडेल बनलं असेल. आता मी काय म्हणतोय, तुम्हाला दिला ना मी टाईम ते करायला, हे लिहून घ्या ना. मला थोडं एक तर model.py मध्ये बनलं असेल तिकडे. चलो, कळलं का बरं इम्पॉर्टंट आहे ते विचारता. व्हॉट इज क्लाउड डिप्लॉयमेंट आणि का गरजेची क्लाउड डिप्लॉयमेंट सांगू शकाल हे पॉईंट्स? काय रन्स 24/7, स्केलेबल आहे, कुठल्या पण एन्व्हायरमेंटमधनं रन करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट विल स्टार्ट व्हॉट इज AWS. ठीक आहे. काय AWS. आता AWSचा फुल फॉर्म काय? Amazon वेब सर्विस. आता हे काय लिहा. Amazon वेब सर्विस इज अ क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म प्रोव्हाइडेड बाय Amazon. हे नका लिहा तू. इट्स अ क्लाउड प्लॅटफॉर्म. तो काय काय ऑफर करतो ते लिहा पहिले, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट डज AWS ऑफर? सगळ्यात पहिलं आहे कम्प्युटिंग, second is storage, third is networking, fourth is databases and fifth is deployment. आता कळलं असेल तुम्हाला डिप्लॉयमेंट काय आणि काय AWS, समजलं? ठीक आहे. याचे फीचर्स वगैरे तुम्ही ChatGPT करून घ्या, पण हे इम्पॉर्टंट आहे. AWS ठीक आहे. नेक्स्ट इज Azure, मायक्रोसॉफ्ट Azure. आता याच्यात आणि त्याच्यात डिफरन्शिएट लिहून ठेवा बरं का कधी घरी गेल्यावर. ठीक आहे. हा काय करतो? अगेन इट्स अ क्लाउड सर्व्हिस प्लॅटफॉर्म, हेल्प फॉर बिल्डिंग, डिप्लॉईंग अँड मॅनेजिंग ॲप्लिकेशन्स. कळलं का? बिल्डिंग, डिप्लॉईंग अँड मॅनेजिंग ॲप्लिकेशन्स. पण याचे की फीचर्स काय आहे की हा मायक्रोसॉफ्टच्या टूलसोबत इझिली इंटिग्रेट होतो. स्ट्रॉंग इंटिग्रेशन विथ मायक्रोसॉफ्ट टूल्स. आणि इट हॅज हायर सिक्युरिटी.
अज्युअर वर्सेस AWSचं कंपॅरिझन लिहून ठेवा. स्ट्रॉंग सिक्युरिटी. चला पुढे. ठीक आहे, आता थोडे क्लाउड कम्प्युटिंगचे काही कॉमन टर्म्स बघू, जेणेकरून तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारले तर तुम्ही असं हे व्हायला नको. तर सगळ्यात पहिले आहे VM. काय VM? लिहून घ्या. आता हा व्हर्च्युअल मशीन काय आहे? कळलं का? हा पण एक कॉम्प्युटर आहे, बट कुठला? इट्स अ क्लाउड बेस्ड कम्प्युटर. दॅट रन्स ॲप्लिकेशन. म्हणजे हाच क्लाउडवर. तुम्हाला पहिलेच बोललो ना, क्लाउड काय एक व्हर्च्युअल ऑफिसच आहे, त्यातलं व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. सेकंड इज स्टोरेज सर्व्हिस. काय? स्टोरेज सर्व्हिस. स्टोरेज सर्व्हिसमध्ये काय असतं? स्टोर फाइल्स, डेटा सेट्स, डेटाबेसेस, मॉडेल्स अँड बॅकअप्स. कळलं का? बॅकअप. थर्ड इज नेटवर्किंग अँड सिक्युरिटी. नेटवर्क अँड सिक्युरिटीमध्ये काय येईल? ऑथेंटिकेशन्स असतात त्यांना, की हू कॅन ॲक्सेस युअर क्लाउड ऑर युअर ओन पर्सनल स्पेस. ठीक आहे. हू कॅन ॲक्सेस द ॲप्लिकेशन. ठीक आहे. याच्यात मल्टिपल टाईप्स ऑफ ऑथेंटिकेशन असतात. OTP ऑथेंटिकेशन असतं. ठीक आहे. पासवर्ड ऑथेंटिकेशन असतं. ठीक आहे. त्यात डिपेंड्स तुम्ही कुठली सर्व्हिस वापरत आहात. ऑथेंटिकेशन समजतं ना? जर ते रिक्वायर्ड क्रेडेंशियल्स टाकले तरच आपल्याला ते क्रेडिट मिळतील. ठीक आहे. फोर्थ इज आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट. हे क्लाउडचे खूप इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. इट मॅनेजेस काय? आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट. हे काय करतं? इट मॅनेजेस युजर्स, रोल्स अँड परमिशन्स. ओके, समजलं? आता डॉकरबद्दल सांगत नाही, इट जस्ट आय रीड इट आउट. डॉकर इज अ टूल टू पॅकेज द ॲप्लिकेशन अँड इज डिपेंडन्सीज इन टू सिंगल कंटेनर सो इट रन्स consistently ऑन एनी एन्व्हायरमेंट. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ डॉकर: सेम एन्व्हायरमेंट एव्हरीवेअर, इझी स्केलिंग, फास्टर डिप्लॉयमेंट अँड इंडस्ट्री स्टँडर्ड्स. मग आता CI/CD इन क्लाउड, आता हे कळेल. CI/CD automates the building, testing and deploying applications. CI काय, CD काय. ओके, तर हे होतं तुमचं एंड टू एंड क्लाउड. ठीक आहे. आता रेंडरच्या ऐवजी तुम्ही अज्युअरवरती ₹1 भरून पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. बट तो त्याचा टाईम स्पॅन खूप छोटा असतो. कळलं? छोटा असतो, लगेच संपतं ते, काही नाही. तर AWS वरती. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? एकतर पहिले जे मी सांगितलं, मॅन्युअल डिप्लॉयमेंट करून बघा. मॅन्युअल डिप्लॉयमेंट म्हणजे काय? फक्त एक लोकल होस्ट ID जी तुमची झालेली आहे. सेकंड काय? क्लाउड डिप्लॉयमेंट करून बघा युझिंग स्ट्रीमलेट क्लाउड. ठीक आहे, समजलं? थर्ड, डॉकर डिप्लॉयमेंट करून बघा. फोर्थ, CI/CD. पण एंड टू एंड आपण केली. आय नो इट्स डिफिकल्ट, बट जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे, शांतता आहे, विथ हेल्प ऑफ ChatGPT तुम्ही बनवू शकता पूर्ण CI/CD. नाही फाईल घेतल्या ना, माझी फाईल बघून करा, काही प्रॉब्लेम नाही. त्या कॉमन फाईल्स आहेत. ठीक आहे. पाणी देऊ का श्रद्धा? ठीक आहे. उरली गोष्ट तुमची क्लाउड. कळलं? एंड टू एंड. ठीक आहे. मला संडेपर्यंत तुमचं स्ट्रीमलेट क्लाउडचं हे पाहिजे. ठीक आहे. आपण सगळे बसून एकदा एखादी बनव, म्हणजे आता सध्या तरी नाही, मी थोडं बिझी आहे.
बट माझं एक चाललं आहे स्वतःचंच एक AI मॉडेल बनवायचा. तर माझे असे जुने स्टुडंट्स पण आहेत जे इच्छुक आहे. जो आय टेक देम. सो विल डू अ गुड प्रोजेक्ट. चांगलावाला सगळे चांगले APIs घेऊन फ्री टायरवाल्याने चांगले. तर मग तो तुम्हाला एक म्हणजे इंडस्ट्री स्टँडर्ड एक्सपिरियन्स येईल डायरेक्ट. त्यामध्ये ऑफकोर्स CI/CD लागेल. तर मग तुम्हाला आत्ता माहिती तरी आहे. तर मी असे प्रोजेक्ट्स बघितलेत वर्षात ज्या मुलांना इंटर्नशिपमध्ये आमचे तेवढं बघितलं त्यांना CI/CD माहीत नाही. येऊन शिकवावं लागतं की CI काय, CD काय, डिप्लॉयमेंट काय. ठीक आहे, पण तुम्हाला तर आता एंड टू एंड कळून गेली पूर्ण सायकल डिप्लॉयमेंटची. टाईप्स स्टेजेस काय, टाईप्स काय, कुठे तुमचं ॲप्लिकेशन लाईव्ह दिसेल. जर मला इकडनं चेंज करायचं तर तिथे कशा चेंज होईल. जर मला इथून उचलून याच्यात रन करायचं आहे तर मला डॉकर डिप्लॉयमेंट लागेल. ह्या गोष्टी कळतील तुम्हाला. ठीक आहे, समजलं. ओके, याच्यावरती तुम्ही एक प्रोजेक्ट करा आता सध्या. याला पहिले तर असंच बाजूला ठेवा किंवा याचाच डेटा सेट घेऊन स्ट्रीमलीट डिप्लॉयमेंट करून बघा. काही प्रॉब्लेम नाही. CI/CD विदाउट CI/CD डॉकर. पहिली गोष्ट कळाली. ओके, नेक्स्ट थिंग व्हॉट यू हॅव टू डू इज एक मी प्रॉब्लेम स्टेटमेंट देईल, तोच ट्राय करा. ठीक आहे, आपण टचमध्ये राहू. मग तेव्हा आपण एक चांगला हे करू. आय गेट यू गाईज इन अ ग्रुप. तेव्हा आपण एक चांगला मस्त एक AI मॉडेल बनवू. पण तो डीप लर्निंगचा असेल, GenAIचा असेल, नॉट ऑफ दिस. ठीक आहे, ऑफकोर्स ट्रेडिशनल मशीन लर्निंगचं तर नसेल तो. ठीक आहे, समजलं. इसी के साथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय साइड. रडू नको यायचं. आपण आधी तेच आहे. नाही. चला, समजलं सगळ्यांना. काही जर एक तुमच्याकडनं फक्त एक आहे की मला फीडबॅक द्या टाईप करून, म्हणजे चांगलं वाईट सगळं. ठीक आहे, पण नक्की द्या. असं नका देऊ ते NLPच्या रिव्ह्यू सारखं, इट वॉज रिअली गुड. ठीक आहे, व्यवस्थित कळलं का. ऑनलाईन तिघांनी मला पर्सनलला नाही, तो तुमचा जो दुसरा ग्रुप आहे त्याच्यावर पाठवा. नाहीतर मग NMDवरती त्या डेटा सायन्सवर पाठवलं तर चेरी ऑन द केक. ठीक आहे. सो आय होप समजलं सगळ्यांना सगळं. आय वॉज एबल टू डिलिव्हर. मॅडम नाही, श्रद्धा म्हणजे झाले बॅग भरल्या त्यांनी. श्रद्धा मस्त रे. हो बघू काय होतं. Everything was good, but just fine-tuning is remaining. करू ते आरामात. मला त्याला आहे ना, खरं सांगायचं मला एक चांगला डेटा मिळत नाही त्याच्यासाठी. खूप शोधला आणि ते असं छोट्या मोठ्यावरती ना मजा नाही. ते तर तुम्ही ChatGPTवर करून घ्या. थोडं असं करायला पण वाटलं पाहिजे काहीतरी. चांगला एक थँक्यू. तुम्ही खूपच लांबून येत होता आणि सॉरी काही वेळेस टायमिंगचा खूप इश्यू व्हायचा. ठीक आहे, तुम्ही ॲडजस्ट केलं. चलो, आय होप सो. बेस्ट ऑफ लक. ठीक आहे, अभ्यास करत राहा. काय काय अडचण आली तर मला सांगा. हो, ते नक्की देईल मी, त्याचं नका टेन्शन घेऊ. माझ्याकडे आलं ना, मला उलट माझं सगळ्यात बेस्ट गिफ्ट माझ्यासाठी हेच आहे की तुम्ही प्लेस झाला. बस तुम्ही ट्राय करा. काही अडचण आली तर डू लेट मी नो. ठीक आहे. ओके देन, ऑनलाईन. बाय बाय. थँक्यू. थँक्स अ लॉट.